नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 7.5 मधला प्रश्न 9 कंटिन्यू करणार आहोत। पाठीमागचे प्रश्न मी सोडवलेले आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ओके, तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, त्यांनी आपल्याला 9वा प्रश्न काय दिला आहे। 35 प्राप्तांकांचा मध्य हा 20 आहे। यापैकी पहिल्या 18 प्राप्तांकाचा मध्य 15 व शेवटच्या 18 प्राप्तांकांचा मध्य हा 25 असेल तर 18वा प्राप्तांक काढा। ओके, तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न विचारला आहे। थोडासा अवघड आहे, पण व्यवस्थित सोडवलं तर हा प्रश्न सुटतो। ठीक आहे, तर बघा त्याने सुरुवातीला काय दिला की 35 प्राप्तांकांचा मध्य जो आहे तो 20 आहे। त्याने सुरुवातीला दिलेला आहे बघा। तर आता मध्य आहे म्हटल्यावर आपल्याला मध्याचं सूत्र माहित असणं आवश्यक आहे। तर काय आहे बघा मध्याचं सूत्र, सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या। बरोबर, आता या ठिकाणी मध्य किती दिला आहे बघा, त्याने सांगितलेलं आहे 20। तर आपण मध्याच्या ठिकाणी 20 लिहूया। तर 20 बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज किती आहे आपल्याला माहित नाही, त्याच्यामुळे ते आपण आहे तसंच ठेवायचं आहे। आणि छेद प्राप्तांकांची एकूण संख्या किती आहे बघा, तर ती आहे 35, त्याच्यामुळे आपण छेद 35 लिहिलं। बरोबर, मग आता आपण पुढे काय करणार आहोत बघा। म्हणून सामग्रीतील सर्व, आता किती सर्व म्हणजे किती आहेत बघा, तर टोटल 35 काय आहेत सामग्री आहेत, त्यामुळे इथे लिहिलं आपल्याला कळण्यासाठी ते लिहिले म्हणजेच 35 प्राप्तांकांची बेरीज। मग आपण काय करायचं बघा, आता ही सामग्रीतील सर्व म्हणजे त्या ठिकाणी आपण कंसामध्ये लिहिले आहे म्हणजेच 35 प्राप्तांकांची बेरीज बरोबर। आता या दोघांचा आपण काय करणार आहोत, गुणाकार करायचा आहे। ते छेद आहे, पलीकडे गेल्यावरती गुणिले होणार, त्याच्यामुळे 20 गुणिले 35 करायचं। बरोबर, मग शेवटी याचं उत्तर काय आलं बघा। म्हणून सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज किती आपल्याला मिळाली आहे, तर 20 गुणिले 35 म्हणजेच 700 मिळालेले आहे। आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणायचं। त्यानंतर बघा पहिल्या 18 प्राप्तांकांचा मध्य जो आहे तो 15 आहे, ते सुद्धा त्यांनी आपल्याला वरती प्रश्नामध्ये दिलेलाच आहे। आणि म्हणून पहिल्या 18 प्राप्तांकांची बेरीज बरोबर किती बघा, त्यांनी 18 आहे आणि तर 15 आहे, मग त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत 15 गुणिले 18 आपल्याला करायचं आहे। बरोबर, आणि म्हणून पहिल्या 18 प्राप्तांकांची बेरीज किती आली बघा, तर 15 गुणिले 18 म्हणजेच किती आली, तर ती 270 आले। याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणायचं। हे आपले इक्वेशन 1 आणि हे जे आहे ते आपले इक्वेशन 2 आहे। बरोबर, आता बघा आपल्याला काय करायचं आहे, तर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज याच्यामधून वजा करायचं आहे पहिल्या 18 प्राप्तांकांची बेरीज। आणि आपल्याला काय मिळणार आहे, सामग्रीतील शेवटच्या 17 म्हणजेच कुठून ते कुठपर्यंत, तर प्राप्तांक 19 ते 35। बरोबर, हे शेवटचे 17 म्हणजेच ते 19 ते 35 असतील प्राप्तांकांची बेरीज। ओके, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज जी आहे ती किती आहे बघा, 700 आहे इक्वेशन 1 प्रमाणे। आणि वजा पहिल्या 18 प्राप्तांकांची जी बेरीज आहे इक्वेशन 2 प्रमाणे ती आहे 270। आणि बरोबर आपल्याला हे काढायचं आहे सामग्रीतील शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीज, हे आपल्याला आता काढायचं आहे। हे आपण कशावरून लिहिले, तर इक्वेशन 1 व इक्वेशन 2 वरून याला तुम्ही कारण द्यायचं आहे। आता 700 मधून 270 गेले किती राहिले बघा, तर 430 राहतात। ओके, हे की किंमत कशाची आली, तर सामग्रीतील शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीजची बेरीज झालेली आहे 430 आणि याला आपण इक्वेशन नंबर 3 असं म्हणायचं आहे। ओके, आता शेवटचे 18 प्राप्तांकांचा जो मध्य आहे तो किती आहे बघा, 25 आहे, हे सुद्धा त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे। आणि म्हणून शेवटच्या 18 प्राप्तांकांची बेरीज बरोबर किती आहे, 18 गुणिले 25 करायचा आहे, म्हणजेच त्यांचा गुणाकार किती येतो बघा, तर तो आहे 450 आणि याला आपण इक्वेशन नंबर 4 असं म्हणायचं आहे। म्हणून 18वा प्राप्तांक बरोबर, आता आपल्याला 18वा प्राप्तांक काढायचा आहे। बरोबर सामग्रीतील शेवटच्या 18 प्राप्तांकांची बेरीज आणि वजा इथून करायचं आपल्याला सामग्रीतील शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीज। ओके, मग आता आपल्याला इक्वेशन 4 आणि 3 वरून काय मिळालं आहे बघा, सामग्रीतील शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीज किती आहे, तर ते 450 आहे। आणि वजा सामग्रीतील शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीज किती आहे बघा, ती 430 आहे। हे आपण इक्वेशन 4 आणि इक्वेशन 3 वरून घेतलेलं आहे। आणि यांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी किती येते, तर ती 20 येते। आणि म्हणून 18वा जो प्राप्तांक आहे तो किती आहे, तर तो 20 आहे असं आपण म्हणू शकतो। ओके, आता ह्याच्यातला 10वा प्रश्न काय दिला आहे बघा, ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूयात। तर 10वा प्रश्न जो आहे बघा तो आपण बघूयात। 5 प्राप्तांकांचा मध्य हा 50 आहे, जर यापैकी एक प्राप्तांक कमी झाल्यास मध्य 45 होतो, तर तो प्राप्तांक कोणता। आता या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेला आहे त्यांनी की 5 प्राप्तांकांचा मध्य जो आहे तो 50 आहे। मग आता आपल्याला मध्याचं सूत्र माहित असणं आवश्यक आहे। मध्य बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज
छेद सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या होते. आता आपल्याला मध्य जो दिलेला आहे तो आहे बरं का 50 आहे. ओके. आणि आपल्याला काय काढायचं आहे तर सामग्रीतील 5 प्राप्तांकांची बेरीज काढायची आहे. त्याच्यामुळे हे जे वाक्य आहे म्हणजे अंशस्थान जे आहे ते आपण आहे तसेच ठेवणार आहोत. आणि छेद काय प्राप्तांकांची एकूण संख्या जी आहे ती किती आहे बघा, ती आहे 5. ओके. मग आता आपल्याला काय काढायचं आहे तर म्हणून सामग्रीतील 5 प्राप्तांकांची बेरीज बरोबर 50 गुणिले आपण काय करणार आहोत तर 5 करणार आहोत. आणि यांचा जो गुणाकार आहे तो किती होतो 250 होतो. आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणायचं आहे. त्यानंतर बघा आता सामग्रीतील एक प्राप्तांक कमी झाल्याने एकूण प्राप्तांकांची संख्या ही 4 होईल असं त्याने आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मध्य जो आहे तो किती होईल बघा तर ते 45 होईल असं त्याने सुद्धा आपल्याला सांगितलं आहे. आणि म्हणून मध्य जो आहे तो 45 आपण घेऊया. बरोबर सामग्रीतील 4 प्राप्तांकांची बेरीज छेद किती येणार आहे तर ती 4 छेद येणार आहे. एकूण संख्या ह्याच्यातली म्हणजे 4 येणार आहे. आणि म्हणून बघा सामग्रीतील 4 प्राप्तांकांची बेरीज बरोबर यांचा तिरकस गुणाकार होईल म्हणजेच 45 गुणिले 4. आणि यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती येतोय बघा तर तो 180 येतोय. याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणणार आहोत. आता कमी झालेला प्राप्तांक सुद्धा आपल्याला काढणं आवश्यक आहे. कमी झालेला प्राप्तांक बरोबर सामग्रीतील 5 प्राप्तांकांची बेरीज वजा सामग्रीतील 4 प्राप्तांकांची बेरीज. ओके. म्हणजेच बघा 250 वजा 180 हे आपण कशावरून घेतलं तर इक्वेशन 1 व 2 वरून. आणि यांची वजाबाकी किती येते तर ती 70 येते. आणि म्हणून तो कमी झालेला जो प्राप्तांक आहे तो किती आहे बघा तर तो 70 आहे असे आपण म्हणू शकतो. मग याचं उत्तर किती आलं बघा तर 70 आलेलं आहे. आता 11वा प्रश्न त्यांनी काय विचारला आहे बघा ते आपण बघूयात. एका वर्गात 40 विद्यार्थी असून त्यापैकी 15 मुलगे आहेत. एका परीक्षेत मुलग्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य हा 33 व मुलींच्या गुणांचा मध्य हा 35 आहे. यावरून वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य काढा. ओके. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे बघा तर त्यांनी 40 पैकी मुले किती सांगितलेले आहेत बघा तर ते 15 सांगितलेले आहेत. बरोबर. मग वर्गातील 40 पैकी 15 किती आहेत बघा तर ते मुले आहेत. मग आपण आता मुलींची संख्या याच्यावरून काढू शकतो. कशी काढायची तर बघा वर्गातील मुलींची संख्या बरोबर 40 मधून 15 जर वजा केले तर आपल्याला काय मिळेल मुलींची संख्या मिळेल. मग 40 मधून 15 गेले किती राहिले बघा तर 25 राहिले. आणि म्हणून मुलींची संख्या किती आहे बघा तर ती 25 आहे. आता मध्य सुद्धा आपल्याला काढावं लागेल. तर मध्यचं सूत्र आपण लिहूया. सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या म्हणजेच आपल्याला मध्य हा मिळतो. आता त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे की परीक्षेमध्ये 15 मुलग्यांना मिळालेल्या गुणांचा जो मध्य आहे तो किती आहे बघा तर तो 33 आहे. आणि म्हणून 33 असल्यामुळे मध्य किती आपण आता या ठिकाणी लिहिणार अशा पद्धतीने मध्य आपण 33 इथं लिहिणार आहोत. ओके. बरोबर 15 मुलग्यांना मिळालेले एकूण गुण छेद काय होईल तर छेद हा 15 होईल. इथं जी संख्या असणार आहे ती छेदस्थानी सुद्धा असणार आहे. आणि म्हणून 15 मुलग्यांना मिळालेले एकूण गुण जे आहे ते त्यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणजेच 33 गुणिले 15 करायचा आहे. यांचा गुणाकार किती होतो तर तो 495 होतो. म्हणजेच 15 मुलग्यांना मिळालेले एकूण गुण जे आहे ते किती आहेत बघा 495 आहेत. आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणायचं आहे. आता 25 मुलींना मिळालेल्या गुणांचा मध्य जो आहे तो किती आहे बघा 35 आहे. हे सुद्धा त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. मध्य किती आहे 35 आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मध्याच्या ठिकाणी आपल्याला 35 लिहायचे आहेत. बरोबर 25 मुलींना मिळालेल्या एकूण गुण छेद किती इथं 25 आहे मग छेदस्थानी सुद्धा 25च येणार. आणि म्हणून 25 मुलींना मिळालेले एकूण गुण किती करायचं आहे तर यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे 35 गुणिले 25. तर यांचा गुणाकार किती येतो बघा तर तो 875 येतो. याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणायचं आहे. म्हणून 40 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण बरोबर 15 मुलग्यांना मिळालेले एकूण गुण अधिक 25 मुलींना मिळालेले एकूण गुण यांची आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावी लागेल तरच आपल्याला 40 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण मिळतील. बरोबर. मग आता यांची आपल्याला हे दोन्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून काय मिळाले तर यांची दोघांची हे आपल्याला एकूण गुण मिळालेले आहेत. इक्वेशन 1 मध्ये 2 मध्ये काय आहे तर 495 आहेत 15 मुलांचे मिळालेले एकूण गुण आणि इक्वेशन 2 मध्ये आहेत 25 मुलांना मिळालेले एकूण गुण किती आहेत बघा तर ते 875 आहेत. आणि यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला 1370 मिळते. याला आपण इक्वेशन नंबर 3 असं म्हणायचं. आता आपल्याला मध्य काढायचं आहे. मध्य म्हणजेच काय आहे तर बघा आता यांचा आपल्याला मध्य काढायचा आहे. मध्य बरोबर 40 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण छेद एकूण विद्यार्थी. आता 40 विद्यार्थ्यांना मिळालेले एकूण गुण म्हणजे हे इक्वेशन 3 मध्ये आहे किती आहे बघा तर ते 1370 आहे.
एकूण विद्यार्थी इथे 40 नंबर आहे, मग आपल्याला इथे सुद्धा 40च नंबर लिहावा लागेल. एकूण विद्यार्थी आहेत 40. मग यांचा जर तुम्ही भागाकार केला तर उत्तर किती येते बघा, तर 34.25 येत आहे. ओके, आता या ठिकाणी बघा 170 भाग 7 हे शून्य गेले, म्हणजे या ठिकाणी 137/4. ओके, 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि 1, 4 चौक 16, 1 राहिला. ओके, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 2 राहिल्याने 4 25. ओके, म्हणजे अशाप्रमाणे 34.25 आपला जो भाग आहे तो आलेला आहे. ओके, मी यांचा भागाकार केल्यावरती 34.25 हे त्याचं उत्तर येतं. ओके, आणि म्हणून शेवटी उत्तर लिहायचं वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य जो आहे तो 34.25 आहे. ओके, आता 12वा प्रश्न बघा त्यांनी काय दिला आहे आपण बघूया. 10 विद्यार्थ्यांचे वजन किलोग्रॅममध्ये पुढील प्रमाणे आहे. आता हे काय 10 विद्यार्थ्यांचे वजन आहे, यावरून बहुलक काढा. आता तुम्हाला माहिती आहे बहुलक म्हणजे काय आहे, जो नंबर सर्वात जास्त वेळा रिपीट झालेला असतो तो म्हणजे काय असतो, तर तो बहुलक हा असतो. बरोबर, आपण बहुलक काढत असताना काय करायचं आहे, त्यांनी जी दिलेली सामग्री आहे ती चढत्या क्रमाने लिहायची असते. मग सुरुवातीला लहान नंबर आणि शेवटी मोठा नंबर अशी चढत्या क्रमाने आपल्याला ती सामग्री मांडायची असते. आता यामध्ये जर तुम्ही बघितले तर 37 हा जो नंबर आहे तो 4 वेळा आलेला आहे. 35 नंबर 2 वेळा आलेला आहे. 40 एकदाच, 42 दोनदा आणि 43 एकदाच. म्हणजेच 37 हा जो नंबर आहे, 37 या प्राप्तांकांची वारंवारता सर्वात जास्त म्हणजेच 4 आहे, आणि म्हणून बहुलक जो आहे तो किती आहे बघा, 37 म्हणजे 37 किलोग्रॅम आहे. आता शेवट 13वा प्रश्न काय आहे आपण बघूया. पुढील सारणीतील काही कुटुंबातील 14 वर्षाखालील अपत्यांची संख्या दर्शवली आहे, यावरून 14 वर्षाखालील अपत्यांच्या संख्याचा बहुलक काढा. आता इथं वरच्या ठिकाणी जी आहे ती अपत्यांची संख्या आहे 1 2 3 4, आणि कुटुंबीय म्हणजेच त्याच्यामध्ये वारंवारता आहे 15 25 5 आणि 5. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की अपत्यांची संख्या 2 जी आहे त्यांची जी वारंवारता आहे ती किती आहे बघा, 25 आहे. बरोबर, म्हणजे याच्यावरून आपण म्हणू शकतो 2 या प्राप्तांकांची वारंवारता जी आहे ती सर्वात जास्त आहे, म्हणजेच 25 आहे, आणि म्हणून अपत्यांच्या संख्येचा जो बहुलक आहे तो किती असणार आहे बघा, तर तो 2 असणार आहे. म्हणजेच अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरात न्यायचं आहे. 2 या प्राप्तांकांची वारंवारता सर्वात जास्त आहे म्हणजेच 25 आहे, म्हणून अपत्यांच्या संख्येचा बहुलक हा किती असणार आहे बघा, तर तो 2 आहे, असं आपण उत्तरामध्ये लिहायचं आहे. आता शेवटचा प्रश्न बघा त्यांनी काय विचारला आहे, पुढील सामग्रीचा बहुलक काढा. आता आपल्याला बहुलक काढायचं. तर बहुलक म्हणजेच काय ते सुद्धा आपल्याला तेच आहे उदाहरण. बहुलक म्हणजे जो सर्वात जास्त त्याची वारंवारता असते म्हणजे तो असतो बहुलक. आता इथं प्राप्तांक गुण आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थी संख्या म्हणजेच वारंवारता आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, तर आता वारंवारता बघा सर्वात जास्त जी आहे ती 9 आहे, आणि इथं सुद्धा 9 आहे, म्हणजेच इथं 9 असलेली वारंवारता जी आहे ती प्राप्तांक गुण म्हणजेच किती आहेत बघा, इथं 35 आहेत, आणि या ठिकाणी 37 आहे. म्हणजेच आपण इथं लिहू शकतो उत्तरामध्ये 35 व 37 या प्राप्तांकांची वारंवारता सर्वात जास्त आहे म्हणजेच ती 9 आहे, आणि म्हणून बहुलक जो आहे तो 35 गुण व 37 गुण आहे, असं त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. ओके, अशा पद्धतीने आपला हा जो सराव संच 7.5 जो आहे तो पूर्णपणे झालेला आहे. काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 जो आहे सांख्यिकीचा तो आपण बघणार आहोत. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.